स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या शुभ हस्ते 79वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य राखीव दलाच्या समादेशक डॉक्टर दीपाली काळे, केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या विमान सेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उडाण योजनेअंतर्गत वायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर, पुणे, मुंबई विमान सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। हा निर्णय सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन सेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे।